नमस्ते. मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज दिल्ली येथे एका साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात आणि त्या ठिकाणी झालेलं एक पुस्तक प्रकाशन. त्या पुस्तक प्रकाशनामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदाय संदर्भात लिहिलेला लेख आणि त्या लेखामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये काही धार्मिक विचारवंत यांनी घुसखोरी केलेली आहे असं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये एक वैचारिक चर्चा वारकरी संप्रदाय चाललेला आहे, त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. बडा मुद्दा या एका चॅनलच्या संदर्भात स्टुडिओमध्ये विशाल परदेशी यांनी एक चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्या चर्चासत्रामध्ये राष्ट्रवादीचे विलास लवांडे तसेच भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि वारकरी संप्रदायाचेच रामकृष्ण वीर यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे. आणि यामध्ये एक चर्चासत्रामध्ये काही गोष्टी त्यांनी चर्चिल्या, त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे आणि 12व्या शतकानंतर मोगल कालामध्ये वारकरी संप्रदायास उदयाला आलेला आहे. आणि त्या वारकरी संप्रदाय हा निधर्मी आहे. सर्व जाती धर्माची लोक याच्यामध्ये आहेत, कीर्तनकार आहेत आणि बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम या संत परंपरेनं आतापर्यंत ठेवलेलं आहे. या संत परंपरेमध्ये चक्रधर स्वामी असोत, ज्ञानेश्वर असोत, नामदेव महाराज असोत, जनाई चुकोबा, आताचे जे नवीन नवीन काही कीर्तनकारक आहेत आणि ही परंपरा चालू आलेली आहे. आणि बहुजन समाज आपल्या वारकरी परंपरा ही चालू ठेवत आहे. आणि विठ्ठलच्या गजरामध्ये आषाढी एकादशीला मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपूरला जातात आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय प्रबल आहे. आणि जवळजवळ 17व्या शतकापर्यंत म्हणजे 1300 ते 17 ते 18 ज्या वेळेला मुघल काल चालू होता तोपर्यंत त्या वारकरी संप्रदायाने येथील सर्वसामान्य बहुजन समाजाला एक चांगला मार्गदर्शन केलं आणि जीवनाचं तत्व सांगून दिलेलं आहे. विदेशी आक्रमणा म्हणजे मोगल आक्रमणापासून बचाव करण्यासाठी त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे समाजमन कुठेतरी ढवळून निघालेला आहे आणि समाज एक आपलं अस्तित्व ठेवलेलं आहे. आणि या अशा वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा ही आतापर्यंत आपण चाललेली आहे. गावोगावी महाराष्ट्रामध्ये गावोगावी कीर्तन होतात, प्रवचन होतात आणि या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जवळजवळ धर्मांध शक्तीचा शिरकाव झालेला आहे. त्या दृष्टीनं विलास लवांडे यांनी जवळजवळ 60च्याहून अधिक जे काही कीर्तनकार आहेत आणि हे धर्मांत प्रचार करतात आणि वारकरी संप्रदायामध्ये हिंदू मुस्लिम असं वाद करतात आणि त्यामुळं एक सामाजिक परिवर्तनाला कुठेतरी गती येत नाही असं शरद पवार यांचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीनं ही चर्चा चालली आणि त्यामध्ये तुषार भोसले यांनी आपली बाजू मांडली. तसेच रामकृष्ण वीर यांनी शरद पवारवर टीका करताना सांगितलं शरद पवार हे निधर्मी आहेत आणि निधर्मी शरद पवारांनी या गोष्टी बोलू नयेत. तशाच प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील
शरद पवार यांचं जे काही हिंदू भागवत धर्मामध्ये किंवा वारकरी पंथामध्ये हिंदुत्वाची लोक, धार्मिक उत्थानाची लोक, धर्मांध शक्तीचा उदय झाल्याची जे काही वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे, त्या वक्तव्याचा कुठेतरी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलेलं आहे आणि शरद पवार यांचा वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही, त्यांनी निधर्मी चळवळ चालवली, त्यामुळं शरद पवारांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. असं जरी असलं तरी या शरद पवारांच्या वक्तव्याची चर्चा वारकरी पंथामध्ये, विशेष विचारवंतामध्ये चाललेली आहे, महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. आणि या संदर्भामध्ये बहुजन समाज संभ्रमित झाल्याचं चित्र दिसलेलं आहे. भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या नाऱ्यामध्ये आणि येथील समाज हा हिंदुत्वामध्ये येऊन आपल्याकडे मतं कशी खेचता येतील हा प्रयत्न करतोय आणि सामाजिक समता आम्ही भूमिका घेऊन शरद पवार हे निधर्मी राजकारण करतात आणि ते देखील आपली मतं टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करतात असे चित्र आहे. मुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे किंवा तुषार भोसले किंवा रामकृष्ण वीर यांच्यासारखे भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की वारकरी संप्रदाय हा हिंदूंचाच आहे आणि सामाजिक समतेच्या नावाखाली या ठिकाणी काही लोकांनी घुसखोरी आणि ही खरी गोष्ट आहे का हा बहुजन समाजाला आता प्रश्न पडलेला आहे. मग शरद पवार असो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो हे मतांचं राजकारण करतायत का? आगामी 2029च्या सार्वजनिक लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात विचार करतात का? याबद्दल आता पेव उठलेला आहे. तसं म्हटलं तर वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे कीर्तनकार आणि 12वे शतकात 13वी जवळजवळ 1800 म्हणजे जवळजवळ 6 वर्ष 1250 वर्षापासून ते आता 1800 वर्षावर नवे आता 26 पर्यंतची कीर्तनकारांची परंपरा चाललेली आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये ही संत परंपरा आहे आणि त्या दृष्टीनं जागृत केलं जातं. परंतु बहुजन समाजाने याच्यातनं काय घ्यावं? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता एक त्रिसूत्री आहे आणि ही राजघटना भारतीय जनता पार्टी कुठेतरी धोक्यात आणत आहे आणि त्या दृष्टीनं जनताने विचार करायला पाहिजे. आंबेडकरी विचार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही भूमिका बहुजनांमध्ये राजघटनेमध्ये काही कलम एक बऱ्याच देशाच्या राजघटनेचा अभ्यास करून भारताला 26 जानेवारी 1950 रोजी घटना दिलेली आहे आणि हा घटना दृष्टिकोनातून भारताचा कारभार चालतो, राज्यकारभार चालतो. आणि असं असताना आता ज्या मीडियामध्ये शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य की वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध शक्तीचा उदय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला केलेला विरोध, या सर्व गोष्टीचा विचार करता आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं एक वेगळा नॅरेटिव्ह सेट होत होता. सामाजिक समता विरुद्ध धार्मिक ध्रुवीकरण असं काही ध्रुवीकरण होतो का? तो करण्याचा प्रयत्न या माध्यमातून शरद पवार करतात का की देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी करते? हा आता एक संशोधनाचा विषय झालेला. तसं म्हटलं तर अध्यात्मामध्ये धर्मांध शक्तीचा झालेला उदय आणि भारतीय जनता पार्टी त्या पद्धतीने करत असलेला प्रचार, RSS प्रचारक त्या दृष्टीने करत असलेले मार्गदर्शक, तसेच शरद पवार हे सामाजिक चळवळ करू त्या दृष्टीनं आपला सत्ता महाराष्ट्रामध्ये
आणायची का हा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून तसं म्हटलं तर शरद पवार यांच्या मराठा समाजाची सत्ता आहे. शरद पवार हे मराठा समाजाचे आहे. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहे. मराठा आणि ब्राह्मण हे उच्चवर्गीय लोक यांचाच पगडा आतापर्यंत राजकारणावर राहिलेला आहे, समाजकारणावर राहिलेला आहे. आणि मग वेगवेगळे जे पंथ आहेत, वारकरी पंथ असो किंवा तुमचा स्वाध्याय असो किंवा बैठक असो, या ज्या माध्यमातून वेगवेगळे हिंदू धर्माचे जे काही संस्था आहेत त्या दृष्टीनंच हिंदुत्वाचाच प्रचार केला जातो आणि यांचा उपयोग हा कुठेतरी मतांसाठी केला जातो. आणि महिला बिल लोकसभेमध्ये आता चर्चेला आहे आणि त्या महिला बिल आम्ही करतो. महिलांच्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहे, लोकसंख्या अर्धी, त्यांची मतं मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने चालवलेला प्रयत्न, या सर्व गोष्टीचा विचार करता मतांसाठीच असं काही ध्रुवीकरण केलं जातं का हा प्रश्न आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये असलेले बहुजन समाज, त्याच्यामध्ये आगरी समाज असो, कुणबी समाज असो, ओबीसी आहे किंवा 12 बलुतेदार अलुतेदार यांनी आता विचार करण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून काही विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याच्यातनं कशा प्रकारे वाटचाल करायची हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून बहुजन समाजानं जी राज्यघटना दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, आणि त्या घटनेप्रमाणेच आग्रह धरणं गरजेचं आहे. जे आता धार्मिक पंथ आहेत ते कुठेतरी भांडवलशाहीकडे झुकलेले आहेत, मनुवादाकडे झुकलेले आहेत. या ठिकाणी शोषण, आंबेडकरवाद काय म्हणतो, या देशामध्ये शोषण असला नाही पाहिजे, सामाजिक समता असली पाहिजे, स्त्री पुरुष देखील भेद नसला पाहिजे, आणि त्यासाठी राज्यघटना आहे. परंतु भांडवलदार मनुवाद काय सांगतो किंवा धार्मिक वाद की इथे ही विषमता जोपासली गेली पाहिजे, लोक अज्ञानेच राहिली पाहिजे. आता या गोष्टीचा विचार सर्वसामान्य माणसाने केला पाहिजे. कारण भांडवलशाही राबवताना जे महाराष्ट्र सरकार आहे किंवा केंद्र सरकार आहे, मराठी समाजाचं, मराठ्यांचं नेतृत्व करणारं सरकार आहे किंवा ब्राह्मणांचं सरकार आहे, उच्चवर्गीयांचं सरकार आहे, यांनी येथील शेतकऱ्यांच्या जागा जमिनी उद्योगधंद्यांना दिल्या. मग वसंतदादा पाटील असोत, यशवंतराव चव्हाण असोत, शरद पवार असोत, की जे जे मराठा मंत्री झाले त्यांनी गुजराती समाजाला सोबत घेतलं. कोकणातील विशेष करून मुंबई, ठाणा, रायगड या ठिकाणच्या, या जिल्ह्यातल्या प्राईम लोकेशनच्या जागा या कुळ कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकांना दिलेल्या होत्या. परंतु येथील समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेतला. या ठिकाणी समाजामध्ये लावून भांडणं लावून कुठेतरी विविध प्रकल्पामध्ये या लोकांच्या जागा जमिनी घेतली, त्यांना भूमी कंगाल केलेला आहे. आणि इतर लोकांची लोक मोठमोठ्या इमारतींना पाठिंबा देऊन गावाचा विकास न करता शहराचा विकास करून त्या ठिकाणी मतदार नोंदवलेले आहेत आणि त्या समाजाला अल्पसंख्याक केलेला आहे. या सर्व गोष्टीचा आता बहुजनांनी विचार करावा की धर्म किंवा जो काही गोष्ट आहे ही आपल्या घरापुरतीच राहणं गरजेचं आहे. पण असं न होता धर्म हा कुठेतरी राजकारणात येतो पावत आहे आणि त्यामुळं या देशातील सामाजिक समता कुठेतरी बिघडत चाललेली आहे आणि कुठेतरी हा देश हुकुमशाहीकडे चाललाय का हा प्रश्न आहे. आणि या देश हुकुमशाहीकडे जाऊ नये असं वाटत असेल तर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून बहुजन समाजाला आता कुठेतरी जाणीव झालेली आहे की आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे बाबासाहेब आंबेडकरांचं जे विचार आहेत ते आत्मसात करावेत, शिक्षण घ्यावं आणि राज्यघटनेप्रमाणेच कारभार चालला पाहिजे असा प्रत्येक पक्षाला आग्रह धरला पाहिजे. न कुठे कुठलाही पक्ष न कुठे धर्माच्या माध्यमातून आपली मतदान करणार नाही आणि आमचा समाज, बहुजन समाज धार्मिक ध्रुवीकरण करून देणार नाही. या संदर्भात आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि आगामी काळी आंबेडकरवाद या देशामध्ये कसा प्रकारे शोषण विरहित अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था कशी निर्माण होईल हे बघणं गरजेचं आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.